हाय गाईज, वेलकम बॅक टू समू ब्लॉगर यूट्यूब चॅनल. तर आज आम्ही जाणार आहे माझ्या मित्राच्या बर्थडेला आणि त्याच्यानंतर मी जाणार आहे माझ्या मैत्रिणीच्या पोरीचं बारसं आहे. तर आम्ही तिकडे जाणार आहे आज, म्हणजे मी आणि माझी दीदी. आणि आता मी चालले डोंबिवलीला. माझा मित्र आलाय मला घ्यायला, त्याला दाखवते. तो आता बसलाय बाहेर. आता आम्ही चाललोय, निघालोय म्हणजे स्टेशनला पोचलोय आम्ही. हा मला घ्यायला आलेला. तुम्ही ह्याला बघितलं असेल माझ्या बर्थडेच्या टायमिंगला. आता आम्ही त्यानंतर आज भेटलोय. तर मला घ्यायला आला, मम्मी सोडत नव्हती मला. मम्मी बोलली कोण घ्यायला येत आहे, हा आला मग घ्यायला. आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे. माझा आवाज नसत आहे, हा फोनमध्ये काहीतरी बघतोय. काहीतरी बघतोय तो. तर आता आम्ही चाललोय. आमचा एक मित्र अजून निघालेला नाही येतो यायला, काय कधी येणार. तर गाईज आता आम्ही तर येऊन बसलोय. हा इकडं कुणाशी तरी एकाशी फोनवर बोलतोय, भावेश नाही तर निशांत. काही लोकांनी अजून आवरलेलंच नाहीये. तर गाईज आता आम्ही काहीतरी खायला आणायला चाललोय. भूक लागलीये मला, कारण की ह्याने मला नाश्ता करून दिला नाही. लवकर चल केल्याने. तर मग आता काहीतरी खाते, कारण की ह्याची बकवास ऐकून मी फार वाट लागले. एक मी कोणता तरी एक सीन सांगितलेला, त्या गोष्टीवरून त्याने एवढा मोठा काय 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 बोलतोय ना, तर त्याची त्याला पण माहिती नाही. काय बोलत होता रे त्या सीनवर? सीन आता नाही सांगू शकत. नाही, सॉरी, नाही सांगू शकत, कारण आमच्या त्या मैत्रिणीला राग येईल. मग तो सीन का त्या ब्लॉग मध्ये घेतला की आम्ही त्या गोष्टीवर बोलतोय. तर तिला कळलं तर चांगलं आहे, नाही कळलं तर ते पण चांगलं आहे. कळलं तरी काय नाही करणार आहे ती, रडत बसेल. आम्ही तर बोललोच नाही आम्ही कोणत्या विषयावर बोलतोय, ते आम्हालाच माहिती आम्ही कोणत्या विषयावर बोलतोय. तर गाईज हा माकड छाप आलेला आहे आमचा. चीटिंग करता है तू, चीटिंग 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 करता है तू. फेमस बोललो नाही बाहेर येतात आपला मेंटल वाचणार मला का. मारो मारो, हमको जिंदा मत छोड़ो सालो. हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है. बर्थडे बॉय आहे. ह्याचा आल्याला मी ब्लॉग नाही घेऊ शकले, कारण की आमचा तो भावेश जरा माझ्यावर रागवलेला, मी त्याला मारलो म्हणून. हाय बर्थडे बॉय. हाय. जरा 2 मिनिट जरा इथे आपण रेट काढूया. हा चल. तर आम्ही कॅफे मध्ये आम्हाला जेवायचं आहे, तर आम्ही रेट काढून आलो किती काय आहे. आता मी जाईन माझ्या मैत्रिणीच्या पोरीच्या बारशाला. तर खूप अशी आता रेडी होईल परत मी एकदा. तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लोक केक घेऊन आले तिकडं. आम्ही ज्यूस घेतलाय इथे प्यायला. जाणे बंद कर ना. तर गाईज ह्यांच्या पोरींच्या वर नखरे चाललेत. पोरीने फोटो काढायला पाहिजे तर हेच तिघा फोटो काढतायत. कोणी सांगितलं तू पोरगी आहेस? केक कटिंग करणार आहे. केक मर्डर. त्या अगोदर 1 मिनिट थांबा. हे नाव तुम्ही पहिलं वाचून घ्या. ज्यांना समजायचं ते समजून जाईल, ज्यांना नाही समजायचं ते नाही समजणार. समस्या शेंबडी. चला ठीक आहे, कापा केक. हॅपी बर्थडे. अरे काढला. तर गाईज आमचं स्टार्टर आलेलं आहे. चिकन क्रिस्पी, चिकन लॉलीपॉप. आता मी खाणार आहे, तिकडे तुम्ही खाऊन नका. कर कर परत कर.
इकडे सर इकडे सर. भूकड आहे त्याला लगेच भूक लागली लगेच खायला पण घेतलंय ह्याने. मस्त. नको तोंड धुवू नका असंच खायचं तुला. बिचारायला भूक लागली एवढं खाऊन पण पोट भरलेलं नाहीये. ते लॉलीपॉप उचला. अरे हा रे हे तर राहिलंय. शेजवान राईस आणि शेजवान नूडल्स आलेले आहेत. त्या बरं कांदा आणि लिंबू पण आलेला आहे. फोटो किती चांगले काढले बघ ना. ब्लॉग नीट नाही आला तर तुला कसं कळलं. चल्ले भोपल्या टू नको. हा बुक्कड तर बोलले असे जाऊ दे. कोण आहे? आम्ही केक सोबतच ठेवला कारण की हा तिघांना लय तिखट लागतंय तर केक खातायत ते लोक सोबतीला. गाईज हा बघा जरा बुक्कड कुठला. नॉनव्हेज बरं संगती केक कोण घेत. आई शपथ हा पण. इथे काय केलं ना आता एवढा थोडा केक मला. गाईज आता आम्ही खाल्लंय पिल्लंय आणि हे लोक आता जिरवत आहेत चालून. ह्याला कोणाकडे पैसे नाहीयेत टॅक्स रिक्षाने जायला. हे लोक चालत नेतायत आणि माझी जिरवत आहेत म्हणजे मी जेवलेलं. तर आता मला भूक लागलं तर मी परत निशांचेच पैसे घेणार आहे. तुझं आता मी जिरवीन. नाही माझी मला परत भूक लागली ना स्टेशन पर्यंत तुम्हाला खायला द्यायचंय मला परत. तुम्हाला म्हणजे फक्त निशांतला काय ना निशांत. चला आता भेटू परत लवकरच. तर गाईज आता आम्ही उतरलो आहोत. खूप गर्दी होती ट्रेन मध्ये. हे लोक हे लोक मला सोडायला जातात आता घरी. मला आवडतात तुम्ही बघू शकतात भिकाऱ्याकडे. A few moments later. गाईज आता आम्ही निघालेलो आहोत की उत्तराच्या बारशाला म्हणजे माझ्या भाचीच्या बारशाला. तर दीदी आणि मी चालली आहे. तिला मॉर्निंगला बोलले तू चल मॉर्निंगला म्हणजे यश नसता आला पण ती बोलली तिला ब्रायडल आहे मग ती नाही आली. मग तिला म्हणलं आता चल. नाही तिने बाळाला बघितलं पण नव्हतं. मी तरी बघून आले एकदा पण तिने बघितलं नव्हतं. तर म्हणलं चल मग आपण जाऊ दोघी पण. तर माझी तिकडे अजून एक बेस्ट फ्रेंड येणार आहे स्वाती आणि दिव्या पण येणार आहे. त्याच तुम्हाला माझ्या मैत्रिणीची ओळख पण करून देते अजून. तर गाईज आता मी आले उत्तराच्या घरी तिच्या बाळाच्या बारशाला. ही माझी अजून एक बेस्ट फ्रेंड आहे. तिला मी कधीच दाखवली नाही कारण की ती कधी आलीच नाही. नक्की ती की अजून शिजत काढते. याचा झोपलेला येतोय. तू कुणाकडे बघती. मी तर नाही येणार बाबा. एक एक दिवस सो सॉरी जायचं म्हणून आपल्याला जमणार नाही. तू एक दिवस मी तर येणार नाही. तू ये माझ्याकडे घेऊ तिला. काय करते तू दुपारपर्यंत फोटोशूट चाललंय. आमची मॉडेल प्रतीक्षा मॉडेल. आम्ही काढलेले फोटो चालत नाही त्यांना असे फोटोग्राफर लागतात. फोटोग्राफर बघा दिव्या पांडे. चला चला फोटो काढू आपण. चला पाच होऊ दे ना. काय फोटो काढ. काय करते काय करते व्हिडिओ काढणे. तर हा व्हिडिओ फोटो दोन्ही पण आहे. हलवला नाही ना. हलवून झालंय. हलवून पण झालं आत्याने मार खाऊन पण झालंय. होय ना. पिल्ल्या मला कधी पाण्यात टाकतात मी कधी झोपते.
डिबिया में निंदिया और निंदिया में मीठा सा सपना और सपने में मिल जाए फरिश्ता सा कोई जैसे रंगों भरी पिचकारी जैसे तितलियां फूलों की क्यारी जैसे बिना मतलब का प्यारा रिश्ता हो कोई ये तर गाईज आता आम्ही इथं पेस्ट्री घ्यायला आले थोडी खायला घरी जाऊन. थोडी नाही तीन पेस्ट्री आम्ही घेऊन जातोय घरी. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या ह्या यूट्यूब चॅनलला. तर बाय बाय.